नमस्कार. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. मी आहे निकिता पाटील. आजची मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पवळेर तालुक्यातून. अहिल्यानगर जिल्ह्यातील पवळेर तालुक्यातील कर्जुले हरिया या गावात हरणांची खुलेआम शिकार सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुण आंधळे पाटील यांना ग्रामस्थांनी याबाबत माहिती दिली व त्यांनी संबंधित वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली, परंतु या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केलेला आहे. कारण त्यांना मिळणारे हप्ते. रात्रीच्या वेळी कर्जुले हर्या येथील कारवाडी येथे व गाढवदरा येथे जाळे लावून हरणांना पकडले जाते. त्यांची कत्तल करून मांस विक्री केली जाते, असा आरोप ग्रामस्थांचा आहे. याबाबत टाकळी ढोकेश्वर वन विभागचे राहणे आणि पारनेर वन विभागाला स्वतः अरुण आंधळे पाटील यांनी माहिती देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ज्या कारवाडी येथील शेत जमिनीमध्ये हे जाळे टाकले जातात ती जमीन स्वतः अरुण आंधळे पाटील यांचीच आहे. दोन्ही विभागांकडून जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचे चित्र आहे. टाकळी विभाग म्हणतो कर्जुले हरिया गाव पारनेर विभागात येते. पारनेर विभाग म्हणतो हे गाव टाकळी विभागात येते. या गोंधळात मात्र वन्यजीवांचा बळी जात आहे. फक्त हरणांची शिकारच नव्हे, तर रानडुक्कर, ससे, मोर, लांडोर यांचीही शिकार होते. या भागात गारगोटी प्रकारातील मौल्यवान दगडांचे अवैध उत्खनन, वनक्षेत्रातील लाकूड तोड आणि मुरुमाचा खुल्या पद्धतीने उपसा सुरू असल्याचे आरोप आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की या सर्व प्रकारामागे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून संबंधित अधिकाऱ्यांना हप्ता दिला जातो. शासकीय कायद्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांची दर 3 वर्षांनी बदली होणे अपेक्षित आहे. परंतु पारनेर तालुक्यातील असो किंवा टाकळी विभागात 3 वर्ष होऊनही या ठिकाणचे अधिकारी आपली जागा सोडत नाहीत. याचा अर्थ किती मोठा भ्रष्टाचार या वन विभागात होतो हे यातून दिसून येते व भारतीय जनता पक्षाचे सरकार, महायुतीचे सरकार या भ्रष्टाचारात सामील आहे हे यावरून दिसत आहे. टाकळी विभागाचे राहणे नामक अधिकारी सांगतात, मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जे पीए आहेत त्या राहणे यांचा नातेवाईक आहे. त्यामुळे माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. नगर व नाशिकचे वन अधिकारी भ्रष्टाचारात सामील असल्यामुळे हा सारा मामला दाबला जात आहे. कायदा काय सांगतो? या विभागाचे आमदार, खासदार व पोलीस विभाग नेमकं काय काम करतात? वन्यजीवांची शिकार ही गंभीर गुन्हा असून वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत 3 ते 7 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. तसेच अवैध लाकूडतोड व वनजमिनीचा गैरवापर इंडियन फॉरेस्ट ऍक्ट अंतर्गत दंडनीय आहे. खनिज उत्खननासाठी परवानगी आवश्यक असून माइन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत कठोर कारवाईची तरतूद आहे. जर भ्रष्टाचार सिद्ध झाला तर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट अंतर्गत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे, वनसंपत्तीची जबाबदारी असलेले अधिकारीच जर जबाबदारी टाळत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुठे जावे? या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नव महाराष्ट्र या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या अगोदरही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेतर्फे वेगवेगळी आंदोलने व उपोषण करण्यात आले होते, परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील वन अधिकारी असो की नाशिक येथील वनाधिकारी असो, या सर्वांच्या म्हणण्यानुसार त्यांचे वन मंत्र्यांपर्यंत हप्ते पोहोचत असल्यामुळे आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. अशा प्रकारे या मुजोर वनाधिकाऱ्यांना जर महाराष्ट्र शासन पाठीशी घालत असेल तर या वन्य प्राण्यांना वाली कोण, असा सवाल भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनाचे अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांनी केला आहे. याबाबत आपले विचार कॉमेंट करून जरूर कळवा.